नमस्कार मंडळी. आज मला आलेल्या 2 केकच्या ऑर्डरी. तर आज इथं मी प्रीमिक्स वगैरे सगळं काढून घेतलंय. सगळं मी पायनॅपल एक फ्लेवर पाहिजे होता, दुसरा फ्लेवर पाहिजे होता स्ट्रॉबेरी. तर इथं मी सगळं पहिल्याच आधी ग्रीस करून घेतलंय टिनला हे बघा. आता नंतर मी प्रीमिक्समध्ये तेल टाकून, पायनॅपल इसेन्स टाकून ते पण करून घेते. जरा येलो कलर टाकते, म्हणजे येलो कलर आपल्या पायनॅपलला दिसून येईल आतमध्ये बेसला. थोडं-थोडं पाणी ओतून आपण बॅटर बनवून घ्यायचंय. बॅटर बनवून झालं की तोपर्यंत मी ओटीजी लावलाय प्री करायला 10 मिनिटासाठी. 5 मिनिटासाठी पण लावला तरी चालेल. आता इथं माझं बॅटर तयार आहे बनवून. आता मी सगळं ओतून घेते त्याच्यामध्ये. नंतर त्याला टॅप करून घ्यायचं. माझ्याकडे इथे एकच टीन होता म्हणून मी एक-एक बेस लावून घेतला. तुमच्याकडे जर 2 अर्धा-अर्धा किलोचे असतील तर तुम्ही दोन्ही एकदम सुद्धा लावू शकताय. आता मी एकच असल्यामुळे मला हा पहिले करून घ्यायला लागला. नंतर मी स्ट्रॉबेरीचा दुसरा एक लावला. आता खाली कापड घ्यायचं. कापडावरच आपल्याला टॅप करायचंय. दोन्ही हातानं करायचं. इथं मी एका हातानं दाखवते. मला एका हातामध्ये मोबाईल आहे म्हणून. इथं मी दोन्ही हातानं केलं. इथं ओटीजी मी लावलेला 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला. इथं प्रीहीट झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये हा बेस ठेवून देते आणि टायमर सेट करून घ्यायचा. 180 डिग्रीला करून घ्यायचंय. इथं दोन्ही हां. आता इथं पायनॅपल बेस माझा तयार आहे बघा. आता हा मी गार झाल्यानंतर हा काढून घेणार आणि नंतर मी स्ट्रॉबेरी फ्लेवर लावणार. इथं मी साखरेचं पाणी पण करायला आतच ठेवते. लगेच होतं 10-5 मिनिटामध्ये. तोपर्यंत नंतर हे एका बाटलीमध्ये ओतून घ्यायचं आणि फ्रिजमध्ये ठेवून द्यायचं. आता इथं मी पेला घेतलाय बघा. पेल्यामध्ये बॅटर मी करून घेतलंय. असंच व्हॅनिला प्रीमिक्स आहे फक्त याच्यामध्ये काय नाहीये दुसरं. कारण हे मला लागणार होतं क्रिकेट थीम करायला. क्रिकेटचे सगळे शर्ट, स्टंपा वगैरे मी ह्यानेच बनवते. मला फॉन्डंटचा यूज करायला येत नाही जास्त आणि ते कडू पण लागतं त्यामुळे कस्टमर परत येत नाहीत माझ्याकडे. आता हे तेलातलं पण ठेवते फुलपात्रातलं. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, इथं आता गार झालाय माझा टीन. आता मी इथं काढून घेतलाय. मस्त असा निघाला. मी फक्त तेलानंच हे करते. मी मैदा वगैरे काही टाकत नाही. बटर पेपर वगैरे काही यूज करत नाही. मस्त निघतो. बघा हे तुटलेलं नाही काय नाही. आता एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचंय हा. आता तोपर्यंत मी दुसरं करायला घेते. स्ट्रॉबेरी फ्लेवरचं त्याच्यातच टाकते आता. कारण तो पुसून घेतलाय पूर्ण. आता इथं स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये टाकते. आता इथं मी पाणी ओतून घेतलंय प्रीमिक्समध्ये. आता हे पण तसंच बनवून घ्यायचं. थोडासा रेड कलर यायसाठी मी थोडा 1 ड्रॉप टाकलाय. इथं बघा मस्त आपल्या असं बॅटर तयार झालंय. आता हे पण मी ओटीजीलाच ठेवते. आता झालंय. आता आपलं साखर पाणी पण रेडी आहे बघा आणि तो दुसरा केक पण आपला तयार होतोय. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का? कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, आता आपला हा पाठीमागचा केक तयार झालाय छोटासा. तो आता मी काढून घेतला. आता ह्याला पण हे करून घ्यायचं. इथं पाणी पण आपलं झालेलं आहे शुगर सिरप. आता हे पण थंड करण्यासाठी मी बाटलीत ओतून ठेवते आतमध्ये फ्रिजमध्ये. आता हा थोडा वेळ अजून असू दे 2 मिनिटासाठी कारण तो बेक झालेला नाही. तर बघा आता इथे बेक झालाय हा 2 मिनिटानंतर. तो पण काढून घ्यायचा. आता तो थंड व्हायसाठी ठेवायचा गार व्हायला बाहेरच. फॅन चालू करून ठेवायचा. आता अशा हा पण गार झालाय बघा. आता ह्याचे आपण 3 लेयर करून घ्यायचे. हे तर ते दोन्हीचे पण मी 3-3 लेयर करून घेतलेत आणि हा छोटा आहे तर आपण नंतर कुस्करायचाच आहे. तो पण गार झाल्यानंतर. आता इथं मी हे घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आपण क्रीम ओतून घ्यायची आहे. आपल्याला पाहिजे तेवढी. आता 2 केकला मी एकदम जास्त घेते. जास्त म्हणजे जास्त पण नाही परत लागली तर आणि करून घ्यायची. आपल्याला पाहिजे तेवढी घ्यायची. आता इथं मी बीट करून घेते क्रीम पूर्णपणे चांगली बीट करायची. एकदम मस्त अशी. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. इथं माझी क्रीम तयार आहे. आता मी एक-एक करून तयार करून घेते. इथं बेस ठेवून घेतलाय बघा. आता ह्याला मी बेसला थोडीशी क्रीम लावून घेणार आणि ती पूर्ण केक असं तयार करून घेते शुगर सिरप. आता इथं एक स्लाइस ठेवून घेते. आता कुठला बनवू पहिले? आता पायनॅपलच घेतलाय मी इथं बनवायला बघा. मस्त कस्टमरला पण छान असे आवडले पाहिजेत केक पण आपले. मस्त असं पहिले क्रीम लावून घ्यायची. शुगर सिरप वगैरे लावून घेतले. आता क्रीम लावून पूर्ण असे हे करून घ्यायचे. आता ह्याच्यावरती मी पायनॅपल क्रश टाकते.
त्याच्यामध्ये पायनॅपलचे तुकडे पण आहेत. हे बघा. त्यामुळे आपल्याला दुसरं पायनॅपल आणायला नाही लागत आणि आता बाजारात भेटत सुद्धा नाही पायनॅपल. तर हे बघा. दुसरी लेयर पण मी तशीच बनवून घेतली. पहिले शुगर सिरप लावले. त्याच्यानंतर क्रीम लावून घेतली. नंतर त्याच्यावरती हे ठेवलं. इथे माझी बाटली पण पुस्तक वाचली. हे बघा आता तिसरी लेयर पण मी ठेवून घेतली. आता ह्याच्यावर पण शुगर सिरप लावून क्रम कोट करून झालेला आहे. आता हा पण मी फ्रिजमध्ये ठेवते. अर्ध्या तासासाठी ठेवते. तुम्ही 15 मिनिटं ठेवला तरी भरपूर झालं. हे बघा आता अर्धा तास झाला. इथं एक ठेवते. आता दुसरा पण बनवून तसाच घेते. बेस घेतला. आता हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा पण तसाच बनवून घ्यायचा. शुगर सिरप लावून मस्त अशी क्रीम वगैरे लावायची त्याला. मस्त अशी हे बघा. मी पायपिंग बॅगमध्ये घेऊन लावले. अशी पण लावते मी कधी पायपिंग बॅगमध्ये पण घेऊन लावते. आता स्ट्रॉबेरी क्रश टाकलेला आहे. आता स्ट्रॉबेरी क्रश असं पूर्णपणे हे करून घ्यायचं. तुम्ही क्रीममध्ये टाकलं तरी चालेल स्ट्रॉबेरी फ्लेवरचं ते. आता इथं 3 लेयर ठेवून घेतलेले आहेत. तिथं केक बेस आता क्रम कोट करून झालेला आहे. आता हा पण आपण फ्रीझरला ठेवायचा आहे अर्ध्या तासासाठी. नंतर अर्ध्या तासानंतर ह्याला पूर्ण मस्त असं फिनिशिंग करून वगैरे सगळं घ्यायचं आहे. आता इथं मी जागा करते. माझ्या ह्याच्यात जागा नाहीये. हे बघा. मस्त असं झालेलं आहे. आता इथं मी थोडा व्हिडिओ शूट करायचा राहिला. डायरेक्ट मी क्रम कोट करूनच काय हे करून फिनिशिंग करूनच तुम्हाला मी दाखवते. ही अशी डिझाइन बनवायची होती मला ह्याच्यावरती. आहे हां. अशी डिझाइन हो, कस्टमरला पण अशीच पाहिजे हे अशी डिझाइन पाहिजे होती. मी पूर्ण प्रयत्न केलाय तशी डिझाइन करायचा. हे बघा. आता क्रिकेट थीमचा पण असंच पाहिजे होतं. तर इथं मी पूर्ण माझ्या पण मनानं केले. त्यांनी फक्त मला डिझाइन पाठवलेली. मी फाउंडंट वगैरे काही यूज करत नव्हते. आता इथं ग्रास नोझलनं मी पूर्ण असं हे करून घेतलंय. ग्रास नोझलनं साइडून आणि आतमध्ये ग्रीन कलर लावलाय. हे बघा. आता हा आपला रोड तयार आहे. मग छोटं स्क्रॅपर घ्यायचंय. इथे रोड पण तयार झालेला आहे. हा आहे कार थीम केकचा केक. हे बघा. मस्त असं फिनिशिंग वगैरे मस्त करून रस्त्याच्या दोन्ही साईडला गवत काढलेलं आहे. हे बघू शकताय. दोन्ही केक माझे रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले? केक आवडले का? आवडले असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.